केले, राम शिंदे यांच्यावर देखील आरोप केले। खरं तर रोहित पवार आणि घायवळ यांचा फोटो स्पष्टपणे समोर आलाय की त्याच्यामध्ये दोघंही एकमेकांना संवाद साधतायत, एकमेकांशी चर्चा करतायत। माझा रोहित दादांना सवाल आहे, रोहित दादा तुम्ही घायवळांना नेमकं काय मार्गदर्शन करतायत? बंदुकीचा परवाना नेमका कसा मिळवायचा याबद्दल हे मार्गदर्शन सुरू आहे का? याचं उत्तर रोहित दादांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे। ज्या पद्धतीनं सकाळी भारतीय जनता पार्टीवर आरोप केले आणि सकाळी भारतीय जनता पार्टीवर आरोप केल्यानंतर आता स्वतः रोहित दादांचा घायवळांसोबतचा फोटो आलाय, या फोटोचा नेमका अर्थ काय? ये रिश्ता क्या कहलाता है, हा माझा रोहित दादांना सवाल आहे। रोहित दादांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टीवर आरोप केले, आता या फोटोबद्दल रोहित पवारांनी समोर येऊन खुलासा केला पाहिजे। खरं तर अशा पद्धतीचे फोटो राजकीय नेत्यांसोबत असतातच, कारण काही कार्यकर्ते येऊन फोटो काढतात, परंतु हा फक्त कार्यकर्त्यांचा येऊन फोटो काढलेला दिसत नाही, याच्यामध्ये हे दोघंही एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत। मग रोहित पवार नेमकी काय चर्चा करत होते, रोहित पवार नेमकं काय मार्गदर्शन करत होते, घायवळ आणि रोहित पवार यांचे काही संबंध आहेत का, हा फोटो नेमका कधीचा आहे, ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत का, हे सगळे प्रश्न महाराष्ट्राला पडलेले आहेत। सकाळी भारतीय जनता पार्टीकडे एक बोट दाखवताना रोहित पवार यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं की 4 बोट आपल्याकडे आहेत। कशा पद्धतीनं हे वागलं जातं याचं भान रोहित पवार यांनी ठेवलं पाहिजे। अशा पद्धतीचे खोटे आरोप करताना आपलेही घायवळ सोबत फोटो आहेत हे देखील त्यांनी ध्यानात ठेवायला हवं होतं। रोहित पवारांचा फोटो व्हायरल होतो, मात्र ते रोहित पवार असा आरोप करतात की सचिन गायवळांचा बंधू जो प्रमुख आहे निलेश गायवळ तो फरार झाला आहे। निलेश गायवळांसोबतचा व्हिडिओ हा मतदारसंघात व्हायरल होतोय। रोहित पवार यांचा असा आरोप आहे की जे शिंदे ते प्रामुख्याने निलेश गायवळांना पाठीशी घालतात। खरं तर कोण कुणाला पाठीशी घालतं, कोण कुणाशी चर्चा करते हे फोटोमधून अतिशय उघड आहे। महाराष्ट्रामध्ये कुणीही गुंडगिरी करत असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ अशा पद्धतीची गुंडगिरी कुणाचीही असेल, मग ती राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, भारतीय जनता पार्टीच्या संबंधित एखादं कोणी गुंडगिरी करत असेल किंवा उभाटा गट असेल, गुंडगिरीचं समर्थन आम्ही करत नाही। परंतु तुम्ही विनाकारण भारतीय जनता पार्टीवर आरोप करत असाल तर फोटो तुमच्यासोबत देखील आहे, तुमच्याही काही लोकांसोबत कार्यकर्त्यांसोबत त्याचे फोटो आहेत, तुमचेही काही लोक त्याचं कौतुक करतानाचे व्हिडिओ देखील आहेत, ते देखील आमच्यासोबत आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं खोटे आरोप करायचे, भारतीय जनता पार्टीची बदनामी करायची, हे रोहित पवार यांना सांगायचे की ते सहन केलं जाणार नाही। तुमच्यासोबत देखील फोटो आहेत, आधी महाराष्ट्राला या फोटोचं उत्तर द्या, आधी महाराष्ट्राला याचं उत्तर हवं की दोघांचे नेमके काय संबंध आहेत, त्याचं उत्तर आधी महाराष्ट्राला द्यावं आणि मग इतरांबद्दल चर्चा करावी। राम शिंदे साहेबांचं असं आहे की राम शिंदे साहेबांसोबत फोटो असतील तर त्याची चौकशी करावी, परंतु रोहित पवारांसोबतचे फोटो आहेत ती नेमकी चर्चा काय, या दोघांचे संबंध काय याची तपासणी झाली पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे। भारतीय जनता पार्टीवर आरोप करायचे, खोटे आरोप करायचे आणि स्वतः त्याच माणसाला सोबत घेऊन चर्चा करायची, स्वतः मार्गदर्शन करायचं, स्वतः सोबत फोटो काढायचे, मग हे फोटो नेमके कशासाठी काढले होते, ही चर्चा नेमकी काय सुरू होती, कशा पद्धतीनं बंदुकीचा परवाना घ्यायचा याचं मार्गदर्शन रोहित दादा घायवळांना करत होते का, याचं उत्तर महाराष्ट्राला हवंय, ते उत्तर द्यावं आणि मग इतरांवर आरोप करावे। रोहित दादांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, आपण राजकारण करत असताना आपल्यासोबत देखील असे काही फोटो असतात, आपल्यासोबत देखील कार्यकर्ते अशाच पद्धतीचे असतात, हे त्यांनी ध्यानात ठेवावं, मग भारतीय जनता पार्टीवर आरोप करावेत। रोहित पवारांच्या आईंचा सुद्धा एक व्हिडिओ आलाय ज्यामध्ये त्या निलेश घायवळचं कोविड काळात केलेल्या मदतीच्या संदर्भात कौतुक करतात। मी तो व्हिडिओ बघितलेला नाही, परंतु अशा पद्धतीचा व्हिडिओ असेल तर तेही चुकीचं आहे। तुम्ही एका बाजूला कौतुक करताय आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीवर आरोप करतायत, हे नेमकं काय आहे? जेव्हा तो आपल्यासोबत असतो तेव्हा तो साधू संत असतो का, आणि जेव्हा तो इतरांसोबत असतो तेव्हा तो गुंड होतो का, याचं उत्तर रोहित दादांनी महाराष्ट्राला द्यायला हवं।